तर जाऊया मॅच कडे आणि जसा मात्र इथे सामन्याला सुरुवात होईल तसा मात्र नक्कीच पहिले इनिंग साठी आपल्या सोबत जोडले जातील गेले 5 दिवस ज्यांचा सुमधुर गोड आवाज आपण ऐकलाय यानंतर ऐकूयात मावळचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक योगेश सावळे सरांना। योगेश सर या आपलं देखील स्वागत आहे। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी। जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या पराक्रमाचा आणि शंभूराजाच्या शौर्याचा साक्षात्कार म्हणजे आमचा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडायला लावणाऱ्या हॅलो जयघोष करूया, जय जय महाराष्ट्र। डावाला सुरुवात होते पहिला चेंडू मैदानावरती फायनलच्या सामन्याचा आणि पहिल्याच बॉल वरती अजिंक्य खैरेच्या बॅटमधून आक्रमण पाहायला मिळालं। माफ करा, अजिंक्य खैरेचा हा चेंडू सामना केला प्रताप शितोळेनं आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय। पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुरुवात। म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई हे दोन फायनलिस्ट संघ श्री नवखंडेंदा चषक 2025 या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू मैदानावरती डॉट बॉल येताना जो पाहायला मिळतोय। या हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच भन्नाट फॉर्म मध्ये, भन्नाट टच मध्ये खऱ्या अर्थानं आपण म्हाळुंगे संघाला पाहिलेला आहे। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना अजिंक्य खैरे, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू मैदानामध्ये डॉट आला, त्यानंतर मात्र हा चेंडू पंचांनी कळवलाय वाईट बॉल आहे। फलकावरती एका धावेनं वाढ, स्कोर कार्ड वरती 7 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, बॅटची टॉपेज घेतली। यष्ट्यांच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक निलेश आणि आनंद पाठलाग करतायत आणि अंतिम क्षणी निलेशांनी चेंडू अडवलाय। या चेंडूवरती मैदानामध्ये 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या 2 धावेंबरोबर संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जातोय। धावफलकावरती धावा आहेत त्या 9। म्हाळुंगे क्रिकेट क्लब हा संघ आपण पाहतोय अगदीच बॅक टू बॅक तिसरी फायनल खेळताना निश्चितच पाहायला मिळतात। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट, लोकप्रिय आमदार, जनसेवक, समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालणारा नेता, गोरगरीब जनतेच्या देवाऱ्यामध्ये विठुरायाची पंढरी पाहणारा सन्माननीय कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर साहेबांचं यशस्वी शुभागमन होतोय। सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी आपण शंकरभाऊ मांडेकर यांचं स्वागत करूया। भाऊ आपण आलात, आपलं पुन्हा एकदा मी पैलवान भावेश्वर बंडीदादा मारणे युवा मंचाच्या वतीने आपलं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो। विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या, ओटोकॉम बॉक्स। 9 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू असताना अजिंक्यचा पुढचा चेंडू प्रताप शितोळे यावेळेस देखील बिग हिट करतोय बॉल ऑन साइडला आणि याही वेळेला रिझल्ट मात्र जबरदस्त, रिझल्ट मात्र कडक। हा खणखणीत षटकार, 6 धावा। थँक्यू डीजे। पंधरा धावा धावफलकावरती। येस सर, बाउंड्री चेक साठी आपण पाहतोय नक्कीच इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निश्चितच मंडप सौजन्य आणि मुलाचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेले भोर राजगड मुळशीचे दमदार आमदार आणि खऱ्या अर्थानं भोर राजगड मुळशीच्या
निश्चितच खऱ्या अर्थानं समाजकारण आणि राजकारणातील असणारं सोनेरी पान आदरणीय शंकरभाऊ मांडेकर या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. सातत्यानं मुळशी तालुक्यातील खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे दमदार नेतृत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. पुनश्च एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्याचे एक असा मल्ल ज्या मल्लाची दखल खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले त्याच्या पैलवानाची दखल संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील घेतली जाते. ज्याने तब्बल 56 गदा मानाचे जिंकलेले आहेत. राहुल बापू खाणेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचा देखील पैलवान भावेश्वर बंटीदादा मारणे युवा मंच योजनेने त्यांचं स्वागत करतो, विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. असा पैलवान ज्याने पाकिस्तानी मल्लांना देखील पराभवाची धूळ सारली राहुल बापू खाणेकर यांचं आगमन होतंय. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ओ टू कम बॉक्स. या ठिकाणी ऑनफिल्ड डिसिजन असणार आहे अंपायर सर आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार. टॉफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुरू असताना मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ. दरम्यानचा चेंडू मैदानावरती शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानावरती डॉट आलाय. षटक क्रमांक पहिलं जे या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 15. श्री नवखंडना चषक खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ हा क्रिकेटचा थरार रंगलेला आहे. गेले 5 दिवस खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी उरवडे यांनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. फायनलचा सामना एका बाजूला मुळशी तालुक्यातील दिग्गज संघ महाळुंगे क्रिकेट क्लब तर तितकाच ताकदवर असणारा दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसा हा संघ आहे. आणि खऱ्या अर्थानं निश्चितच ही स्पर्धा उभी राहत असताना पैलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे यांचा संपूर्ण मित्रपरिवार निश्चितच त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्यानंतर हा क्रिकेटचा सोहळा तुम्हा सर्वांच्या भेटीत आलेला आहे. प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला विशेष सहकार्य मोलाचं योगदान पैलवान अनिकेत दादा पवळे, आदेश भाऊ तांगडे असतील, सिकंदर दादा भोसले असतील, शुभम दादा सुतार असतील, कौशिक दादा सुतार असतील, प्रसन्न दादा ओझरकर असतील, या सर्व मित्र परिवारांनी केलेलं मोलाचं सहकार्य आणि नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघातील प्रत्येक खेळाडूचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय आणि त्यानंतर हा सोहळा जो तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. मॅच कडे जाऊयात. महाळुंगे विरुद्ध कासारसा अशी फायनलची मॅच रंगतीये. दुसऱ्या ओव्हरसाठी मयुरेश गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. यावेळेसचा बॉल हवेमध्ये खेळलाय, चेंडू हवेमध्ये आणि इथे मैदानावरती पहिले विकेट डाऊन. मयुरेश या स्पर्धेमध्ये बराचसा महागडा ठरला होता लीग मॅचेस मध्ये, प्री क्वार्टर मध्ये, परंतु फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी मैदानावरती नक्कीच आपल्यावरती लागलेला कलंक त्याने पुसून टाकलाय, कारण मिळवली मोठी विकेट. प्रसाद पवळे 0 वरती बाद. हरी पाडळ टिपतायत एक कमालीचा झेल. थँक्यू. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आता दाखल होताना पाहायला मिळतील. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक कोण पटकावणार यावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे. आदरणीय जाकीभाई शेख आणि पैलवान सुशांत दादा मारणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी शिवबा प्रतिष्ठान, रविभाऊ भंडलकर आणि किरण भाऊ मारणे या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल सौजन्य लाभलेले आहे. आणि निश्चितच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असणारा अक्षय शितोळे मैदानावरती आलाय, तर दुसऱ्या बाजूला अगोदर ज्यांनी कॅच टिपला तो हरी पाडळ देखील सिरीजच्या रेस मध्ये आहे. पहिला चेंडू आणि पॉइंटला थेट चेंडू खेळलाय तो हरी पाडळ यांच्या हातामध्ये. पहिलाच बॉल होता.
संथ गतीने सुरुवात करायची होती, परंतु इथे चक्रव्यूह भेदता आलेला नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती अक्षय शितोळे बिग विकेट गॉन. मयुरेश कांबळे इज द मॅन. अफलातून गोलंदाजी लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवलेत. प्रथमतः प्रसाद तोळे आणि त्यानंतर मैदानावरती अक्षय शितोळे आणि दोनही झेल हरी पाडळे टिपतायत फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आहेत मयुरेश कांबळे फ्रॉम महाळुंगे आणि इथे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य संतोषजी शेलार या मान्यवरांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर मयुरेशने पूर्ण केली तर 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. गणेश भाऊ कांजणे याही मान्यवरांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं बक्षीस हॅट्रिक साठी असणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय गणेशजी मारणे याही अतिथी मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन होतंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय तो जल्लोष मैदानावरती पाहायला मिळाला, कारण मोठी विकेट जवळपास सगळी टीम एका जागेवरती जमा झाली. ऑन हॅट्रिक मयुरेश कांबळे तयार. हॅट्रिक बॉल वेल लेफ्ट केलाय, सोडून दिला ह्या चेंडू मैदानावरती. अचूक टप्पा, भन्नाट वेग, तेज तर्रार आणि मैदानावरती हा चेंडू देखील आलाय. डॉट बॉल. साखळी फेरीतील सामन्यामध्ये एका ओव्हरमध्ये 25, एका ओव्हरमध्ये 20 अशा भरपूर रन्स पडल्या होत्या गोलंदाजाला. तो मयुरेश कांबळे फायनलच्या सामन्यामध्ये काय कमबॅक आहे मित्रांनो. कमबॅक असावा तर असा. 2 प्रमुख विकेट मिळवलेत. अफलातून गोलंदाजी. जयेश मैदानाच्या आतमध्ये उडवतोय चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दुसऱ्या ओव्हर मध्ये हा पहिला मोठा प्रहार आलेला हा खणखणी चौकार. थँक्यू. 19 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहे. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सुशील दादा हगवणे यांच्या माध्यमातून आहे. द्वितीय क्रमांक 70,000 रुपये मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान बाळासाहेब सुतार यांच्या स्मरणार्थ कौशिक दादा सुतार आणि खऱ्या अर्थानं माजी सभापती पंचायत समिती महादेवांना कोंडरे यांच्या माध्यमातून 70,000 रुपयांचं बक्षीस. बॉलर तयार. मयुरेशचा पुढचा चेंडू लो फुल टॉस होता. कव्हर्स मध्ये ढकलण्याचा प्रयत्न अजिंक्य आहेत. पाठला करतायत, चेंडू अडवतायत, फेकतायत. तोपर्यंत इथे 2 धाव पूर्ण होतात. धावफलकावरती 21 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण जर पाहिलं तर रोख रक्कम 50,000 रुपये आणि खऱ्या अर्थानं आकर्षक चषक माजी सभापती मुळशी आदरणीय पांडुरंग भाऊ ओझरकर यांच्या माध्यमातून आहे. तर चतुर्थ क्रमांक कार्याध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस राहुल दादा पवळे आणि युवा नेते सागर दादा पवळे यांच्या वतीनं 30,000 रुपयांचं बक्षीस चतुर्थ क्रमांकासाठी आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये फटका फसला. एकाच ओव्हर मध्ये तिसरा हादरा. वॉटर बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. मयुरेश कांबळेची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. फायनलच्या सामन्यामध्ये मैदानावरती जबरदस्त रेकॉर्ड करतोय हा खेळाडू. थँक्यू डीजे. ओव्हर हॅट्रिक साठी खऱ्या अर्थानं निश्चित पारितोषिक आले. मुळशी तालुका माथाडे अध्यक्ष सन्माननीय गणेश भाऊ कांजणे यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस जमा झालेलं आहे. आणि निश्चितच खऱ्या अर्थानं संतोषजी शेलार साहेबांकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये होते. विकेट हॅट्रिक झाली नाही परंतु ओव्हर हॅट्रिक झाली आहे. त्यासाठी त्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचं बक्षीस सन्माननीय संतोषजी शेलार या मान्यवरांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. स्पर्धेतील बक्षिसांबद्दल निश्चित मी अनाउन्समेंट करत होतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचं विशेष सहकार्य खऱ्या अर्थानं लाभलेलं आहे. दरम्यान धावफलकाकडे घेऊन जाईल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 फलंदाज बाद 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. सन्माननीय सूरजदादा पवळे यांचं प्रामुख्यानं आगमन. स्वप्नील भाऊ पवळे देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. धावफलकावरती 21 धावा 3 फलंदाज बाद मैदानावरती. अजिंक्य खैरे पहिल्या ओव्हरमध्ये महागडे राहिले.
दुसऱ्या ओव्हरमध्ये मयुरेशनं कमबॅक केलं. आता मैदानावरती तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा अजिंक्य याचे मैदानावरती दाखल होत आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय मंडप सौजन्य, एक मुख्य भव्य दिव्य व्यासपीठ, खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष, मैदानाच्या खरं तर सर्वत्र बाजूला तुम्हाला सुंदर झालर पाहायला मिळते. हे संपूर्ण सौजन्य खऱ्या अर्थाने लाभलेलं आहे. आमदार बोर राजगड मुळशी युवकांचे आधारस्तंभ प्रेरणास्थान आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू प्रताप शितोळे बिग हिट करतायत, बिग ब्लास्ट करतायत आणि या चेंडूवरती लगावलाय टोला. षटकार 6 धावा. थँक्यू. चला घाई करायचे, वेळ वाचवा. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहतो युट्यूब लाईव्ह सौजन्य ग्रामपंचायत सदस्य उरवडे आदरणीय संतोष भाऊ शेलार आणि त्रिमूर्ती डेव्हलपरचे सर्वा विशाल भाऊ मारणे यांचं सहकार्य जे अतिशय महत्वाचं आहे. त्याही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभार. व्हाईट बॉल पाणी सौजन्य संतोष भाऊ मारणे, राजाभाऊ वीर, विकास भाऊ मुरकुटे याही मान्यवरांचा आभार. आणि हे संपूर्ण मैदान ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेलं आहे, हे भव्यदेव क्रीडांगण खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेलं आहे. माजी उपसरपंच उरवडे नरेंद्र उर्फ गणेशदादा मारणे याही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभार. बॉलर तयार अजिंक्य खैरे, पहिला चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला व्हाईट बॉल. यावेळेसचा चेंडू व्हेरिएशन दाखवलंय, गती काढून घेतली, टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट. समालोचक सौजन्य माजी आदर्श सरपंच संतोष भाऊ गुरव यांच्या माध्यमातून सर्व क्रमांकासाठी भव्य चषक तुषारदादा खरात विद्यमान सरपंच यांच्या माध्यमातून आहे. हो यावेळेस काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू खराब. व्हाईट बॉल मैदानावरती आलाय. रिव्हरचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटरीचे मैदानावरती वीट झालेत. चेंडू खरं तर ओळखला दूरवरतून येतोय हा बॉल, त्यामुळे नक्कीच रिव्हरसाठी स्टॅन्स घेतला, परंतु तिथे बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. स्टंप आणि बॉल सौजन्य युवा उद्योजक सुहास शेठ मारणे, साऊंड सौजन्य स्वप्नील भाऊ जाधव आणि सूर्यदादा कांजणे, लाईव्ह स्कोअर सौजन्य दीपक राजाभाऊ मारणे, नवखंडीनाथ ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आहे, त्यांचं देखील आभार. हो यावेळेसचा चेंडू आणखीन एक खराब बॉल. बॅक टू बॅक मैदानावरती वाईट चेंडूचा मारा आहे. बॅटरच्या कक्षेमध्ये चेंडू टाकायचे नाहीयेत आणि त्यासाठी मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय दूरवरतून चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती आलाय. व्हाईट बॉल. बाउंड्री ऑफ सौजन्य सुनील दादा बलकवडे, लक्ष्मी उद्योग समूह, तानाजी अप्पा मारणे, माजी उपसरपंच आंबेगाव. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान समीर भाऊ तांगडे यांचं प्रामुख्यानं शुभागमन, त्यांच्या माध्यमातून फायनल मॅच साठी खऱ्या अर्थाने एक आकर्षक चांदीची गदा सौजन्य आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन होते. दादांचं हार्दिक स्वागत आहे. पंच सौजन्य खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संकेत भाऊ सुतार आणि शुभम दादा सुतार यांच्या माध्यमातून लाभलंय. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 गडी बाद 30 धावा. आणि मॅच साठी आपण पाहतोय प्रत्येक सामन्यासाठी मुळशी तालुका माथाडीचे असणारे अध्यक्ष गणेश भाऊ कांजणे यांच्या माध्यमातून खरं तर सौजन्य लाभले, त्यांचं देखील आभार. प्रत्येक मॅच साठी आकर्षक मॅच साठी कॅप आहे धनंजय भाऊ काळभोर यांच्या वतीनं, त्यांचा देखील आभार. अंतिम 4 संघांसाठी खरं तर खेळाडूंच्या अंगावरती रंगीबेरंगी टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळतात. माजी उपसरपंच उरवडे मोहन भाऊ मारणे यांचं देखील मनापासून आभार. तर प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवसासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दिवसाचा राजा यासाठी आकर्षक कूलर आहे निलेश भाऊ गाडे यांच्या वतीनं, त्यांचं देखील आभार. यावेळेसचा चेंडू देखील मैदानावरती सुरेख, आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती आलाय. ओव्हरला खरं तर सुरुवात झाली होती षटकारानं, त्यानंतर मात्र एक वाईड बॉल, डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आणि लगातारचा हा तिसरा चेंडू मैदानावरती आलाय. डॉट. प्रसाद पवळे, अक्षय शितोळे बाद झाल्यानंतर आता प्रताप शितोळेची जबाबदारी वाढलेली आहे. बॉल हवेत. हो हलक्या हाताने चेंडू मैदानावरती खेळला होता. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेण्यासाठी प्रयत्न तर केला, दुसऱ्या बाजूला मयुरेशने देखील चांगला एफर्ट दाखवला, कॅच होऊ शकलेली नाहीये, त्यानंतर सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 31 धावा 3 गडी बाद. सायकल सौजन्य खऱ्या अर्थानं शुभा प्रतिष्ठान, रविभाऊ भंडलकर, किरण भाऊ मारणे यांच्या मधून या बेस्ट बॅट्समॅन साठी ब्रँडेड बॅट पैलवान अनिकेत भाऊ पवळे यांच्या वतीनं, बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुळशी तालुका प्रसन्नदादा ओझरकर यांच्या वतीनं आहे. तर मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक जाकीबाई शेख आणि पैलवान सुशांत भाऊ मारणे यांच्या वतीनं आहे. फायनल मॅच साठी चांदीची गदा स्वर्गीय पैलवान सागर भाऊ तांगडे यांच्या स्मरणार्थ
सर्जेराव तांगडे माजी सरपंच आणि उद्योजक पैलवान समीर भाऊ तांगडे यांच्या वतीनं निश्चितच आपण पाहतोय ही बक्षीस सौजन्य आहे। या सर्व बक्षीस दात्यांचं पुन्हा एकदा प्रमुख आयोजक कमिटी पैलवान भावेश बंटी भाऊ मारणे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभार। स्कोर कार्ड कडे तुम्हाला घेऊन जाईल। 3 ओव्हर संपल्या गेल्या, 3 गडी बाद 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे। या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर नक्कीच मोठे मोठे रेकॉर्ड करत आणि विक्रम करत म्हाळुंगे संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचलाय, तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आतापर्यंत अनबिटन फायनल पर्यंत पोहोचलेत, एकही सामना पराभूत झालेला नाहीयेत, तो मुळशी सम्राट कासरचा या संघ आहे। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील। एक सुसज्ज असं मैदान, 3 कॅमेरा साहाय्याने स्पर्धेचं YouTube लाईव्ह थेट प्रक्षेपण। खऱ्या अर्थानं आयोजक कमिटीला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत। पैलवान भावेश उर्फ बंटी दादा मारणे आणि खऱ्या अर्थानं त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग आणि सर्व मित्र परिवारानं घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आज इथे नक्कीच रंग उधळताना देखील आपल्याला पाहायला मिळते। खेळाडूंनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा, प्रेक्षकांनी मैदानावरती खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध केलेली क्रिकेटची स्पर्धा, श्री नवखंडेनाथ चषक 2025 आणि खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, तर मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक। तर जाऊया मैदानामध्ये, घाई करा। षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आनंद पाडाळे आलेत मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडून। मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं निश्चितच प्रमुख अतिथी मान्यवर, स्पर्धेचे बक्षीस दाते आणि खऱ्या अर्थानं सर्व प्रमुख अतिथींचं आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे। स्पर्धेला शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आणि फायनलची मॅच आवर्जून पाहण्यासाठी सर्व अतिथी मान्यवर आलेले आहेत। सर्वांचं स्वागत। पहिला बॉल आनंद पाडाळे यांचा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मैदानावरती सिंगल धाव देऊन जाईल आणि या सिंगल बरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल। 32 रन 32 धावा धावफलकावरती आहे। कित्येक मोठे मोठे रेकॉर्ड या मैदानावरती आपण पाहिलेत। खरं तर काही सामन्यांमध्ये 100+ रन आपण पाहिले, तर काही सामन्यांमध्ये 80+ धावा आपण पाहिल्या आणि 5 ओव्हरमध्ये विशेषतः मित्रांनो त्या धावा चेसही होताना आपण पाहिल्यात। त्यामुळे नक्कीच या खेळपट्टीवरती नवनवीन रेकॉर्ड झालेत आणि आता रेकॉर्ड करण्यासाठी अक्षय शितोळे पाटील ऑन स्ट्राइक तयार। लो फुल टॉस बॉल, बैठक सजवली, मिड विकेटला चेंडू खेळला, हा खणखणी षटकार। जावे मैदानामध्ये धावफलकावरती धावा आहेत 33, 3 गडी बाद, गोलंदाज तयार। याही वेळेला अक्षय शितोळे पाटीलचा वार, सगळेच गार, चेंडू सीमा पार। श्री नवखंडनाथ चषकला सलामी देणारा फायनलच्या सामन्यातील हा देदीप्यमान षटकार, 6 धावा। थँक्यू। स्पर्धेच्या निमित्तानं मंगेश भाऊ वाघ, तेजेश भाऊ मांडेकर, कमलेश भाऊ पवळे, शंतनू भाऊ चोरगे यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे। 44 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये गिअर चेंज केलाय कासरसाई टीमनं आणि अक्षय शितोळे पाटील मैदानावरती बॅक टू बॅक 2 षटकार आलेत। आणखीन एक मोठा बिग हिट, यावेळेस फटका तर फसलाय लॉंग ऑन मधून। रोशन चिवे संघातील असणारा सेफेस्ट फिल्डर चेंडूच्या खाली आलाय आणि मैदानावरती टिपलाय झेल, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 4। नवीन फलंदाज वैभव उर्फ सोन्या मैदानावरती दाखल झालाय। धावफलकावरती धावा आहेत त्या 4 गडी बाद, 44 धावा। षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना म्हाळुंगे संघ या अगोदर शिवप्रेमी चषक जांभेच्या मैदानावरती फायनल खेळले, तिथे उपविजेते झाले। इंजवडी चषकामध्ये फायनल खेळले, चॅम्पियन झाले।
आणि आता सलग तिसऱ्या स्पर्धेमध्ये फायनलला पोहोचले. दरम्यान वैभव उर्फ सोन्यासाठी फुल टॉस बॉल आणि या फुल टॉस वरती केलाय फुल टोल वसूल. चेंडू स्क्वेअर लेग मॉडेल यांच्या पलीकडे षटकार. पन्नास धावा. या षटकाराबरोबर धावफलकावरती आपण पाहतोय संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. धावफलकावरती 50 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. आनंद पाडाळे या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत. ओहो हो परत एकदा बिघिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानावरती ऑन द कार्पेट एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर झालाय मैदानामध्ये आणि आता इथे दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये बॅटर वैभव उर्फ सोन्या रनआउटच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल होता. लास्ट ओव्हरसाठी स्ट्राईक प्रतापकडे जायची होती. त्यासाठी खरं तर हा प्रयत्न होता आणि मैदानावरती या प्रयत्नामध्ये फलंदाज वैभव उर्फ सोन्या आपला इथे विकेट नक्कीच सोडतोय. चार गडी बाद धावफलकावरती 50 धावा. धावफलकावरती निश्चित आपण पाहतोय या चेंडूवरती आलेली एक धाव जी नक्कीच आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे आणि फलंदाज वैभव इथे बाद होताना पाहायला मिळेल. एक्कावन्न धावा धावफलकावरती आहे. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर येत आहेत. निलेश पाडाळे दूरवरच्या एंड कडून आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या 4 षटकांमध्ये नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती 51 धावा आहेत. शेवटचे आता 6 चेंडू मैदानावरती शिल्लक. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती बिघिट तर केलाय. सन्माननीय मान्यवरांचं देखील प्रामुख्याने शुभाग म्हणतोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर पैलवान भावेश बंटी शेठ मारणे यांचे असणारे भक्कम आधारस्तंभ आणि त्यांचे गुरुवर्य ॲडव्होकेट श्री प्रफुल्ल भुजबळ महाराज आणि खऱ्या अर्थानं उद्योजक राहुल भाऊ परदेशी या दोन्ही अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन होतंय. आलेल्या अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. ॲडव्होकेट श्री प्रफुल्ल भुजबळ महाराज खऱ्या अर्थानं बंटी भाऊंचे असणारे भक्कम आधारस्तंभ त्यांच्या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन आणि खऱ्या अर्थानं उद्योजक राहुल शेठ परदेशी प्रामुख्यानं उपस्थित झालेले आहेत. दादांचं हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. दरम्यान या 2 धावा मैदानामध्ये येत आहेत. धावफलकावरती 57 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन साठी ब्रँडेड सायकल सौजन्य झालेलं आहे. शुभा प्रतिष्ठानचे खऱ्या अर्थानं सन्माननीय अंकुश भाऊ गुंड प्रामुख्याने उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. कोलंदाज तयार. यावेळेस प्रताप शितोळे यासाठी खरं तर स्ट्राईक घेतली होती शेवटच्या ओव्हरमध्ये आणि मैदानावरती पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर 2 धावा आणि तिसऱ्या बॉल वरती आलेला हा टोलेजंग प्रहार षटकार. थँक्यू. षटकाराबरोबर धावफलकावरती वाढ 5 गड बाद धावफलकावरती 63 धावा वैयक्तिक 16 चेंडू आणि 34 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रताप शितोळे चांगली खेळी साकारतायत. प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर जबाबदारी घेणं काय असतं हे प्रताप शितोळे दाखवून देतोय. धावेसाठी कुठल्या प्रकारे प्रयत्न नसेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला विवेक शितोळे 2 बंधूंची जोडी आता मैदानावरती. स्ट्राईक ऑन प्रताप शितोळे. नॉन स्ट्रायकिंग एंडला विवेक शितोळे. विवेक शितोळे थोरले बंधू आहेत तर दाखले बंधू आहेत प्रताप शितोळे. 2 बंधूंची जोडी मैदानावरती पाहायला मिळते कासार साई टीम कडून. 5 गडी बाद धावफलकावरती 63 धावा. निलेश पाडाळे अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 63 वरती पोहोचली. 2 मोठे फटके अपेक्षित आणि मैदानावरती हा चेंडू फुल टॉस तर टाकलाय. उडवलाय चेंडू ऑन साइडला.
दोन मोठे विकेट हवे, त्यातील एक तर आलाय. मैदानामध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा, षटकार. थँक्यू डीजे. 5 गडी बाद धावफलकावरती 69 धावा मैदानावरती आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक, 69 धावा झाल्यात. फुलटॉस बॉल परत एकदा टाकलाय. शेवटच्या 2 बॉल वरती आलेले 2 षटकार नक्कीच मैदानावरती निर्णायक ठरणार आहेत. शेवटच्या बॉल वरती ताकदवर तडाखा आणि 5 ओव्हर नंतर एका सन्मानजनक स्थितीमध्ये फायटिंग टोटल पर्यंत पोहोचलाय. स्वर्गीय नितीन भाऊ पवळे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, आरंभ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा भरत शेटजरे यांच्या संघ मालकीचा संघ. 5 ओव्हर झाल्यात, रन झालेत 75. 76 धावेंचं आव्हान महाळुंगे क्रिकेट क्लब या संघाच्या समोर ठेवलेला आहे. निश्चितच मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं भोर राजगड मुळशीचे असणारे दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, युवकांचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान आणि खऱ्या अर्थानं भोर राजगड मुळशीला ज्यांनी खऱ्या अर्थानं विकास कामांवरती आरूढ केलेला आहे, आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांच्या ठिकाणी पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मांढरे यांनी संपूर्ण उरोडे संघातील खेळाडूंच्या वतीने त्यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. मी विनंती करेल आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे आणि निश्चितच त्यांना सन्मानित करण्यासाठी खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं नरेंद्र उर्फ गणेशदादा मारणे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आमदार साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. निश्चित स्वरूपामध्ये सातत्यानं मुळशी तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारं गोरगरिबांचे कैवारी आदरणीय दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या ठिकाणी आपण विशेष सन्मान निश्चितच करत आहोत. पैलवान नरेंद्र उर्फ गणेशदादा मारणे माजी उपसरपंच आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेचे असणारे मुख्य संकल्पक, मुख्य आयोजक, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा खरं तर उभी राहताना आपल्याला पाहायला मिळते. पैलवान भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुशील भाऊ हगवणे, विजय भाऊ केदारी आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमदार साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान नामदेव भाऊ धोत्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. आदरणीय शंकरभाऊ मांडेकर मी यांना विनंती करत आपण या ठिकाणी स्पर्धेला आणि खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्यात. स्वर्गीय रोहित दत्तात्रय मारणे यांच्या स्मरणार्थ नव खंडेराय क्रिकेट क्लब आयोजित खंडेराय चषक 2025 या स्पर्धेचा आज शेवटचा फायनल सामना. खरं तर 4 दिवसापूर्वी या स्पर्धेला सुरुवात झाली. अतिशय देदीप्यमान अशी स्पर्धा ही गेली अनेक वर्ष नव खंडेराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केली जाते. चांगल्या पद्धतीचं खेळ या ठिकाणी खेळाडू खेळतात. तालुक्याचा विचार केला तर आत्ता पाहिलं तर अनेक चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आणि चांगले फिल्डरसुद्धा या ठिकाणी आहेत. प्रत्येक संघात चांगले खेळाडू तयार झालेले आहेत आणि तालुक्याचं क्रिकेट हे चांगल्या पद्धतीने वाटचाल करत असताना वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपला खेळ दाखवण्याची संधी अनेक ठिकाणी घडत असते. आणि या ठिकाणी नव खंडेराय चषक 2025 हा गेली अनेक वर्ष या चषकाचं या ठिकाणी स्पर्धा होत असते आणि यामध्ये अनेक संघ सहभागी होतात. अतिशय चांगली स्पर्धा होत असताना गावातील सर्व मंडळी एकत्र येतात आणि सर्वांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. मी आत्ता पाहत होतो गावातील सर्वांनीच सहकार्य केलेलं आहे आणि कुठलाही कार्यक्रम असेल
गावातील सर्व मंडळी एकत्र येतात. मग क्रिकेट असो, बैलगाडा असो, कुस्ती असो, हे उरवडे पंचक्रोशी म्हणजे एक तालुक्यात एक आदर्श गाव आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागच्या काळात सुद्धा ना आत्तासुद्धा खामठोकपणे उभे राहण्याची भूमिका प्रथमतः घेतली तर या संपूर्ण पंचक्रोशीने घेतली. आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारा हा संपूर्ण परिसर आहे. तालुक्यातील सर्व जनतेने तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिले आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये येत असताना आनंद वाटतो की चांगले फलंदाज, चांगला खेळ पाहण्याची संधी प्रत्येक तालुक्यातील क्रीडाप्रेमींना मिळते. त्यामागचं कारण सर्व एकी आहे. क्रिकेट असोसिएशनचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एक चांगला निर्णय घेतला, सर्वांना सामावून घेऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं खेळ पाहण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. आत्ता क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बॅटिंगला आलेले आहेत. आता वाटत होतं त्याची बॅटिंग पाहून जावी, परंतु मला पुढे कार्यक्रम आहे. परंतु मी सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये सहभागी जाणाऱ्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. ज्यांना बक्षीस मिळणार त्यांचं अभिनंदन, ज्यांना मिळणार नाही त्या पुढल्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेऊन त्या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र ठरावे अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. थँक्यू डी सर. फायनलचा सामना दुसऱ्या डावाला होते सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत मावळ भूषण, सुमित सोनवणे सर. आई शिवाय तुझी कृपा झाली, सह्याद्रीच्या उदरात रत्नांची खाण मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्याच शिवबाने मावळ्याने घेऊन इतिहास घडवला. अशा या मुळशी तालुक्यामधील इतिहासाची साक्ष देणारं गाव म्हणजे उरवडे गाव. आणि या उरवडे गावामध्ये सर्वांचं स्वागत करतो मी स्वतः सुमित सोनवणे आणि घेऊन जातो मेगा फायनलच्या मॅच कडे. सामना क्रमांक पाहिलं मैदानामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या मध्ये एका बाजूला रामकृष्ण हरी पाडाळे, 9 सेकंडला शुभम दादा सुतार. स्वर्गीय रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नौखंडेना क्रिकेट बोरवडे आयोजित श्री नौखंडेना चषक 2025 एक बहारदार आयोजन. मेगा फायनल सुरू आहे. अक्षय शितोळे तयार आहे पहिले चढे घेऊन. मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. अक्षय शितोळे चेंडूला कव्हर करेल. एक सिंगल आली. एकूण 76 धाव्यांचा पाठलाग जो मैदानामध्ये करायचा आहे. मुळशी तालुक्यातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा ती म्हणजे श्री नौखंडेना चषक. पहिलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे युवा मंचाच्या माध्यमातून केलेले बहारदार आयोजन आणि नियोजन. आज स्पर्धेचा जर आपण पाहिले गेले तर अंतिम दिवस मेगा फायनल मैदानाच्या मध्ये सुरू आहे. जिकडे बघावे तिकडे प्रेक्षक राज आहे. प्रत्येकाची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे, कारण स्वप्न फार मोठी पाहिलेली आहेत. यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. डीप कॉर्नर मध्ये अक्षय शितोळे आहे, चेंडूला कव्हर करेल. एका बाजूला हरी पाडाळे, दुसऱ्या बाजूला अक्षय शितोळे. मॅन ऑफ द सिरीजचे प्रबळ दावेदार. टू व्हीलर बाईक आज कोणाच्या हातामध्ये कोण मिरवणार? कोण असेल स्पोर्ट्स सायकलचे मानकरी? कोण असेल चॅम्पियन? हे सगळ्यांना मात्र निश्चितप्रमाणे बघायचं आहे. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. म्हाळुंगे क्रिकेटला विरुद्ध मुळशी सम्राट कासार साई. हा चेंडू पायावरती टाकले चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी ही धाव यावेळेस मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केली जाते. खऱ्या अर्थानं कौतुक करेल मी पहिलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे यांचं. खऱ्या अर्थानं आपल्या पिताश्रींच्या नावाने या क्रिकेटच्या स्पर्धेचं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या क्रिकेटच्या स्पर्धेचं केले गेलेले हे आयोजन. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अक्षय शितोळे. कट करण्याचा प्रयत्न इथे होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. संघाचं धाफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. या स्पर्धेच्या ज्यांच्या वतीने टू व्हीलर बाईक ज्यांनी आपल्या सौजन्य केली आहे सन्मानित जॅकीभाई शेख यांच्या वतीने शुभमदादा सुतार यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. अक्षय शितोळे समोर बघायचंय. हरी पाडाळे एवढे जोरदार बॅट फिरवली. चेंडू मात्र निघालाय. 2 खेळाडूची दरी भेदत
आणि पाहता पाहता स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या आठवणींना इथे उजाळा देणारा आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर त्यांना वंदन करणारा नतमस्तक होणारा चौकार. मॅच कडे पण जाणार आहोत पुन्हा एकदा सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस तयार असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश शेलार, विठ्ठल शेलार, युवा मंच आणि अभिषेक भालेराव यांच्या वतीने मात्र शुभमदादा सुतार यांच्या सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं प्राइज आहे. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 धावा धाफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचंय जयेश शेलार, समोर मुळशीचा बाहुबली शुभमदादा सुतार. ओव्हरफुल टॉस होता. प्रॉपर बॅट वरती चेंडू मात्र मिडल तिथे होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर निश्चितप्रमाणे स्कोर कार्ड वरती 9 धावा आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने एसपी हॉटेलचे ओनर सन्माननीय विजू शेठ पवळे, त्याचबरोबर मौली आबा केमसे आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत, हार्दिक असं स्वागत. जयेश तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसलाय आणि इथे मोठी विकेट, संघाला पडलेला मोठा खिंडार. शुभम दादा सुतार होतील बाद. थँक यू डीजे. इथे पहिली विकेट मैदानामध्ये डाऊन होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. आज क्रिकेटच्या महासागराला उधाण आलंय. उंच उंच लाट आणि अस्मंत धनानून टाकणारा आवाज. आज आपण या किनाऱ्यावरती बसून या अमृत वर्षावामध्ये, या आनंदाच्या वर्षावामध्ये मात्र चिंब भिजणार आहोत. जेव्हा मुळशी तालुक्यातील दर्या खोऱ्यातील हुंदणारे काटक शूरवीर हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन उतरतील, तेव्हा मात्र एक घमासान युद्ध होताना आपल्याला जे पाहायला मिळेल. हिंदवी स्वराजी शपथ घेताना छत्रपती शिवरायांच्या रक्ताने पावन झालेली भूमी म्हणजे ही मुळशी तालुक्याची भूमी. जेव्हा मावळच्या आज आपण पाहिले तर हिंदवी स्वराज्याचे तोरण छत्रपती शिवरायांनी ज्या पावित्र्य भूमीमध्ये बांधलं, ती भूमी म्हणजे ही मुळशी तालुक्याची भूमी. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी जिने मराठी माणसाला ताटकणा दिला, ती भूमी म्हणजे ही मुळशी तालुक्याची भूमी. यावेळेस सरळ बॅटे फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत अक्षय शितोळे. चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत इथे मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल आहे आणि या एका धाब्याच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 10 धावा. आज मैदानामध्ये वेळ वाचवायचा, थांबायला आपल्याकडे वेळ नाहीये. 10 धावा धावफलकावर आहेत. हरी पाटाळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या खेळाडूसाठी अशक्य काहीच नाहीये. श्री नौखंडीला क्रिकेटला बोरवडे संघाच्या सगळ्या सदस्यांनी घेतलेली मेहनत. आज आपण पाहिलं तर पहिलवान बाबेश्वर व बंटीदादा मारणे यांच्यावरती प्रेम करणारा असंख्य तरुण वर्ग आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सरळ बॅटे फटका खेळलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफचे खेळाडू चेंडूला कव्हर करतायत. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल एका धाब्याच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 1 11 धावा आहेत. 76 धाब्यांचा पाठलाग जो मैदानामध्ये सुरू झालेला आहे. क्रिकेट म्हणजे जोश आहे, क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हटलं की कष्ट आहे, क्रिकेट म्हटलं की धैर्य आहे, क्रिकेट म्हटलं की संयम आहे. पुढे एकदा खोलवट टप्प्याचा बॉल सौरभसाठी टाकलाय. खुदून काढण्याचा प्रयत्न मिस केला इथे आणि तिथे मात्र चुकीला माफी मिळणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार, हा आलाय चौकार.
थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण अंतराचे आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मैदानाच्या मध्ये 4 धावेच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत. हा चेंडू बघायचा मैदानामध्ये. सामन्याकडे जाऊया मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. यावेळेस षटक क्रमांक संपला जाणार आहे. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15 धावा धावफलकावर आहेत. समीकरणाकडे तुम्हाला इथे मी घेऊन जाईल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 61 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच आपण विशेष असा एक खेळाडूचा सन्मान आपण करतोय. आणि आपण एक असा सन्मान करतोय आता की ज्या खेळाडूने आपल्या मुळशी तालुक्याचं नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर मात्र केलं. ज्या खेळाडूने TNPL सारखी क्रिकेटची स्पर्धा खेळली, ज्या खेळाडूने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळली, ज्या खेळाडूने महाराष्ट्रभर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळलं आणि कुठेही गेल्यानंतर तो अभिमानाने सांगतो माझा तालुका म्हणजे मुळशी तालुका असा. आणि उद्या मात्र आपण पाहिले गेले तर या भारताचा टेनिसचा वर्ल्ड कप म्हणून मात्र ज्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं सुप्रीमो चषक, ही स्पर्धा खेळण्यासाठी मात्र नक्कीच उद्या तो खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. तो याच मुळशी तालुक्याचा एक स्टार महेश नानगुडे, ज्याने अनेक रेकॉर्ड बनवले, अनेक सिरीज, किरकोळ देयशीचा, परंतु भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने त्याने अक्षरशः वेड लावलं. तो महेश नानगुडे आणि त्यांचा सन्मान आम्ही श्री नवखंडनाथ क्रिकेटला बुरवडे अर्थात पैलवान भावेश रुपा बंटी दादा मारणे युवा मंचाच्या वतीने आम्ही आज सन्मान करतोय. तर महेश नानगुडे यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक यांना विनंती करतो आपण आज सन्मान देण्यासाठी यायचंय. नक्कीच आपल्या मुळशीकरांसाठी आपण पाहिले तर महेश नानगुडे असा खेळाडू आज भारतभर मात्र हा खेळाडू आपल्या मुळशी तालुक्याचं नाव मोठं करतोय. मोठमोठ्या स्पर्धा मात्र नक्कीच खेळतो आणि तो अभिमानाने सांगतो माझा तालुका मुळशी तालुका आहे. असा मुळशी तालुक्याचा स्टार महेश नानगुडेचा सन्मान याच्याकडे केला जातोय. एक धाव इथे आली. मॅच दिशेने जाऊयात आपण. षटकार आलाय पहिल्या बॉलवरती. हरी पाटाळ यांचं आक्रमण पाहायला मिळालं. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 16 चेंडूंचा खेळ जो मैदानामध्ये आता शिल्लक आहे. 54 बनवायच्या. सामना संपलेला नाही अजून. उद्या मात्र आपण पाहिले गेले तर नक्कीच भारताचा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप सुप्रीमो ट्रॉफी सुप्रीमो चषक खेळण्यासाठी मात्र महेश नानगुडे इन ऍक्शन आपल्याला तिथे बघायला मिळतील. महेश नानगुडे तुम्हाला देखील मुळशी तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. असंच खेळत राहा आणि आपल्या तालुक्याचं नाव भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेरही घेऊन जाल, हीच मात्र तुमच्याकडून आम्हाला छोटीशी अपेक्षा आहे. बेस्ट ऑफ लक महेश नानगुडे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. हरी पाटाळे तयार आहे. स्ट्राईक ऑन तयार आहे. मुळशी तालुक्याचा वाघ नाही तर हा ढाण्या वाघ आहे. कट केल्या बॉलला हलक्या हातानं चेंडू इथे स्थिर केलाय. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या निखिल दादा मुरकुटे यांच्या वतीने हरी पाटाळे यांच्या प्रत्येक लागोपाठच्या 3 षटकाराला लागोपाठच्या 3 चौकाराला 1,000 रुपयाचा प्राइज आहे. फायनल मैदानाच्या मध्ये आपण बघतोय मेगा फायनल इथे सुरू आहे. फायनल म्हटलं की नक्कीच आपल्याला अनेक मेगा फायनल आठवतात. मग 25 जून 1983 फायनलची आठवली तर आपण पाहिलं तर इंग्लंडच्या प्रत्येक बातमीपत्रामध्ये एकच बातमी छापून आली की यावर्षीचा विश्वचषक हा मात्र वेस्ट इंडिजचा संघ जिंकणार आहे. परंतु भारतीय संघाने ती केलेली करामत, भारतीय संघाने केलेला तो खेळ आणि भारतीय संघाने मात्र तिथे मिळालेला विजय हा मात्र कोणी विसरणार नाही. आज आपण पाहिले तर आमच्या मोठ्या संख्येने माता भगिनी देखील आपण पाहिले तर उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थानं पहिलवान भावेश रुपा बंटी दादा मारणे युवा मंचाच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो. हलक्या हाताने चेंडू ते स्टेअर केलाय. ढकललाय बॉलला. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धाव इथे आली. कारण आपण पाहिलं तर आमच्या महाराष्ट्राच्या स्त्रिया भारताच्या स्त्रिया जरी घेऊन पाहिले गेले तर आज आमच्या कुठल्याही खेळामध्ये कमी नाहीयेत. आज आपण पाहिले गेले तर महिलांचे देखील IPL चे सामने आता होत आहेत. महिलांचे देखील भारतीय संघ आहेत. हॉकी असू द्या, कबड्डी असू द्या, कुस्ती असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पाहिले गेले तर महिलांचा देखील मोठा सहभाग असतो
आणि आज स्त्री शक्ती जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मोठ्या ताकदीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मात्र वावरतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर पोलीस पाटील सौभाग्यवती निशिगंधा ताई गुरव ताई देखील आपण पाहतोय प्रामुख्याने आज उपस्थित आहेत. ताईंचं देखील मी स्वागत करतो. त्याचबरोबर सौभाग्यवती सुमनताई मुरकुटे ताई देखील उपस्थित आहेत. ताईंचं देखील स्वागत आहे. तर आपण पाहिलं ना तर स्त्रीचा आपण पाहिलं तर सन्मान होणं गरजेचं आहे. समीकरणाकडे घेऊन जाईल. 12 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 51 धावा. ज्याला स्त्री म्हणून आई कळाली तो जिजाऊचा शुभा झाला. ज्याला स्त्री म्हणून बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री म्हणून मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री म्हणून पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अशा यशाच्या शिखरावरती प्रत्येक पुरुषामागे सिंहाचा वाटा उचलणारा अशा स्त्री शक्तीला खऱ्या अर्थानं सलाम आहे. आणि आज आमच्या खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर 22 रुपये दादा मारणे यांच्या मातोश्री देखील वहिनी साहेब आहेत. त्यांचंही मी खऱ्या अर्थानं स्वागत करतो. यावेळेस उडवलाय बॉलला आणि बघायचं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर डीप कॉर्नर मध्ये षटकार. इथे मैदानामध्ये आपण बघितलं तर आता षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 31 धावा. शेवटचे 11 चेंडू 45 अजून बनवायचे आहेत. सामना संपलेला नाही, अजून संघर्ष करायचा आहे. समोर सौरभ आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत आलेली आपण बघतो एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर पुढे जाऊन पोहोचेल. 32 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. आज आपण पाहिले गेले तर या उरोडे गावाचा एक फार मोठा इतिहास आहे. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं रायगडावरती भगवा ध्वज ज्यावेळेस रायगडाला मुघलांनी ज्यावेळेस घेरा घातला मावळ्यांनी ओळखलं की आपला भगवा ध्वज आता धोक्यामध्ये आलाय आणि तिथून मात्र भगवा ध्वज मावळ्यांनी मात्र तिथून पळवला आणि तो उरवडे गावामध्ये आणून अभिमानाने रोवला आणि त्या भगव्या ध्वजाला इथे मानाचं वंदन या षटकाराने. थँक यू डीजे. आणि ज्याची आपण चर्चा आज करतोय यशवंतरावजी पोतनीस यांच्या नेतृत्वामध्ये मात्र नक्कीच तो भगवा ध्वज इथे आपण उरोडे गावामध्ये मावळ्यांनी आणला. इतिहासाची साक्ष देणारे हे गाव आहे. इथल्या कणाकणाला इतिहासाची ओळख आहे. इथला कण कण इतिहासाची साक्ष देतोय आणि अशा या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गावामध्ये अर्थात उरोडे गावामध्ये आपण बघतोय श्री नवखंडेनाथ चषक. 9 चेंडू शिल्लक आहेत. 38 बनवायचे आहेत. 38 झालेले आहेत. प्रतापवरती आक्रमण. हरिपाडा स्ट्राईक ऑन तयार. हा चेंडू सोडून दिलाय. डीआरएस ची मागणी रिव याच्याकडे प्राइज आलेला आहे. या जोडीने जर मॅच जिंकून दिली ना या टू व्हीलर बाईकचं सौजन्य करणारे जॅकीबाई शेख यांच्या वतीने मात्र नक्कीच 5000 रुपयाचा प्राइज या दोन्ही खेळाडूंसाठी असणार आहे. स्कोर कार्ड वरती बघायचं तिसऱ्या पंचाकडे निर्णय इथे सोपवलेला आहे. स्पीडअप करायचा टीम. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गड किल्ल्यांनी राखिले स्वराज्य. गड किल्ल्यांनी स्थापिले स्वराज्य. गड किल्ल्यांतून मावळा लढला आणि याच मातीत महाराष्ट्र घडला. खोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने अगदी चेंडू किती खेळला जाईल तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल एकेरी दुहेरी धावेने आता मात्र काम इथे होणार नाहीये. तुम्हाला जिंकायचं आहे तर तुम्हाला मैदानामध्ये लढावं लागणार आहे. 7 चेंडू शिल्लक. 37 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच दूरवरती चालली आहे. गोलंदाज तयार. पुण्याचा खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो चेंडू खेळला जाईल तोपर्यंत घेतलेली आपण पाहतो मैदानाच्या मध्ये
एक सिंगल. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड. हॅलो 39 धावा धाफलकावर आहेत. शेवटच्या आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा अजूनही मात्र जिंक. सहा चेंडू 37 हे समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये आता असेल. आज मैदानामध्ये आपण पाहिलेलं तर ग्रामीण क्रिकेट आपण ज्याची चर्चा करतोय सकाळपासून स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय निखिल दादा मुरकुडे पाटील यांच्या वतीने मात्र लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज. मैदानात जरी उतरले 11 खेळाडू तरी संघाच्या प्रत्येक पाठीराख्याला आणि गावकऱ्याला स्वतः मैदानात उतरल्याचा भास असतो. कारण तो खेळाडू पाठीराख्यांसाठी गावकऱ्यांसाठी त्यावेळी सचिन सेहवाग युवराज धोनी विराट पेक्षाही खास असतो. मैदानात उतरलेल्या प्रत्येक खेळाडूने समजावं मी एकटा जरी असलो तरी माझ्या मागे माझी पाठीराख्यांचं आणि गावकऱ्यांचं बळ माझ्यात आलेलं असतं. जिंकलो तर कौतुक होणारच आहे पण हरलो तरी इतिहास घडवायचा असतो आणि तो इतिहास घडवण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानामध्ये समोरासमोर भिडलेले आहेत. मेगा फायनल आहे. फलंदाजांकडून आपण पाहिले तर आक्रमण पाहायला मिळत नाहीये. इथे आपण पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या वतीने आपल्या सौजन्य लाभलेली आहे शुभा प्रतिष्ठान सन्माननीय अंकुशभाऊ गुण आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजीसाठी स्पोर्ट्स सायकल रविभाऊ भंडलकर, उत्कृष्ट बेस्ट फिल्डर किरणभाऊ मारणे यांच्या वतीने आपण पाहतो 3 स्पोर्ट्स सायकल आहे. प्लेअर ऑफ द डे साठी आपण पाहतोय कूलर निलेशभाऊ गाडे पाटील. बक्षांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा कट करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये पुन्हा एकदा धावेसाठी नकार कळवला. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव इथे आलेली आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणारे धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 40 धावा. वेळ वाचवायचा वेळ. आयुष्यामध्ये म्हणतात ना वेळ ही कधीच कोणासाठी थांबत नाही. सर्वांना वेळेची वाट बघत थांबावं लागतं कारण समय किसी का गुलाम नहीं हम सब समय के गुलाम है इसलिए हमें समय के साथ साथ चलना होगा. सकाळपासून मात्र आपण पाहिले गेले तर भावेश उर्फ बंटीदादा मारणे यांचे बंधू सन्माननीय आणि उरोडे गावचे माजी उपसरपंच नरेंद्र उर्फ गणेशभाऊ मारणे हे देखील आपण पाहतोय प्रामुख्याने या स्पर्धेचा मात्र आनंद घेत आहेत. कट करायचा इथे होता हलकीशी अपील होती परंतु इथे बघायचं चेंडू डॉट धावफलक इथे स्थिर आहे. हरी पाडाळीने जणू काय आपण पाहतोय डोक्यावरती आता आपला इथे बर्फ ठेवलेला आहे. आक्रमण कुठल्याही प्रकारचं बघायला मिळत नाहीये. सामना मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाकडे सामना संपूर्णपणे झुकलेला आहे. असं म्हणतात ना एखादी मॅच गेली म्हणजे तुम्ही संपला असं होत नाही. आयुष्यामध्ये कधी स्वतःला कमी कधीच लेखू नका कारण या कलियुगामध्ये ढासळलेल्या घराच्या विटा देखील लोक सोडत नाही. त्यामुळे संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडवायचा असतो आणि इथे षटका ठोकलाय हरी पाडाळेने. तंगडीचे उरोटे नगरीचे उपसरपंच सन्माननीय कालिदास भाऊ मारणे यांचा देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील स्वागत आहे आणि स्वागत होईल या चौकाराने. तंगडीचे आणि आता जर मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतो हरी पाडाळे यांचं आक्रमण 50 धावा 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू पुन्हा ऑन साइडच्या दिशेने मैदानामध्ये ते खेळला जाईल आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि मैदानामध्ये बघायचंय 2 धावा तर आलेल्या आहेत. ही तळमळ आहे ही तगमग आहे. स्वप्न फार मोठी आहेत. स्वप्नांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे आणि मैदानामध्ये बघायचंय स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब बुरवडे आयोजित पैलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे युवा मंचाच्या माध्यमातून केलेलं या स्पर्धेचं एक देखणं आयोजन आणि नियोजन आणि या स्पर्धेचे चॅम्पियन बघायचंय कोण असणार आहे. हा चेंडू वाईड आहे.
अतिरिक्त धाव असेल. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक. अजूनही बनवायच्या आहेत त्या 23 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हा चेंडू देखील वाईट बॉल. स्वर्गीय पैलवान रोहिदास दादा मारण्याच्या स्मरणार्थ आपण बघतोय श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब 2025. पैलवान भावेश उर्फ बंटी दादा मारणे युवा मंचाच्या माध्यमातून केलेलं आयोजन. आणि या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई आणि उपविजेते आहेत म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे.